मॅडम थँक्यू. मॅडम लई मोठा प्लॅन केला तुम्ही. एकच घाव घालते ग मी, छोटे मोठे गेम करतच नाही. मोठी मम्मा तू कुठला गेम खेळतीयस? गेम नाही बाळा, अजिबात गेम खेळत नाही होत आम्ही. आता हिच्या समोरनं जरा सांभाळून बोलत जा. ही आहे या गोष्टीचं भान ठेवायला लागलं आहे आपल्याला. मम्मा माझे कपडे बदल ना, मला शाळेत जायचंय. मी नाही बाळा, मी नाही, बक्स मावशी बदलणार आहे का तुझे कपडे? कोण म्या? ऑफकोर्स. मग रोज रोज मी बदलणार आहे का? मी ही कामं करायची? म्हणजे आता ही इथंच राहणार? बक्स हो. म्हणजे मॅडम हिचं सगळं तुम्ही? मी नाही, चुकलीस तू. हिचं सगळं आजपासनं तू करायचं. मम्मा मला टिफिन मध्ये काय देणार? टिफिन? बाळा मी टिफिन नाही देणार आहे तुला. तुला टिफिन सुद्धा बक्स मावशी देणार आहे. मॅडम हे बघ, तिला जे काय हवंय ते तिला दे. हां, आणि अजून जर काही लागत असेल तर मला सांग, मी रोज आणत जाईन. ओके? मम्मा तू मला शाळेत सोडशील? शाळेत? नाही बाळा, मी शाळेत नाही सोडणार आहे तुला. शाळेत सुद्धा तुला बक्स मावशी सोडणार आहे. हां बक्स प्लीज. नाहीतर आपण एक काम करूया ना, आपण बाबांना सांगूया. हां, बाबा तुला शाळेत सोडतील, छान छान गोष्टी सांगतील. हां, तू ना आता प्लीज बाळा मला जास्त प्रश्न विचारू नकोस. हां, तर तू मला सोड आणि बाबा मला घ्यायला येतील. ईश बाळा, आईला ऑफिस आहे की नाही? आईला भरपूर कामं करायची आहेत, हो की नाही? बक्स मावशी तुला घेऊन जाईल. हां बक्स प्लीज आता हिला लवकरात लवकर इकडून घेऊन जा. मला दिवसभरात काय करायचं ह्याचा विचार करायचा, माझं डोकं अजिबात चालत नाही. प्लीज बाळा, बक्स मावशी घेऊन जाईल. हां या या या. पण मम्मा तू मला सोड ना. बाळा नाही जमणार मला. बक्स मावशी आहे ना? हां ये, ती गंमत देणार आहे आपल्याला. चला 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 या या. उडी मारा. चला बाय. ही सुद्धा त्रास देणार आहे मला. इशू बाळा, मोठी मम्मा आहे म्हणून सारखा सारखा हट्ट करायचा नाही. हा, मोठी मम्माचं ऐकायचं. फोनवर बोलते की नाही, बोलू दे. हा बोल मनू. ईशा काय करतेय? ईशा काही नाही, सकाळपासून नुसती हट्ट करते. तिला म्हणलं की मस्ती करू नकोस तर नुसती मस्ती चालली आहे ग तिची. आणि ती तर म्हणत होती की मला शाळेतही जायचं नाहीये. ईशा असं म्हणत होती? मला नाही असं वाटत. तुला नाही वाटत म्हणजे? हवं असेल तर इकडे येऊन बघ. मी कसं कसं समजवलंय तिला. मी म्हणलं की अजिबात मस्ती करायची नाही, आणि मस्ती करायची असेल तरी शाळा अजिबात बुडवायची नाही. मी बोलू का तिच्याशी जरा? नाही म्हणजे हे बघ, आत्ता ना ॲक्च्युली ईशाची शाळेची गडबड चालू आहे ना, त्याच्यामुळे आत्ता ती बोलू शकत नाहीये तुझ्याशी. आणि तसंही तिला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. थांब, मी तिलाच विचारते. ईशू बाळा, तुला बोलायचंय का छोट्या मम्माशी? बघ नाही म्हणते ती, तिला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये.
एक काम कर मनू, आपण रात्री बोलूया. अगं असं काय करते, मला 1 मिनिट बोलू दे ना तिच्याशी. बोलेल ती. मनू प्लीज हट्ट करू नकोस. तिला नाही बोलायचंय आता तुझ्याशी. हे बघ प्लीज, तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी एक काम करते, मी रात्री तुला आठवणीने फोन करते. पण जर ईशा झोपली असेल तर मी काहीच नाही करू शकणार आहे. कारण आत्ता ईशा शाळेत जाणार आहे. मग त्याच्यानंतर मी आणि विक्रांत आम्ही दोघंही तिला शाळेतनं पिकअप करणार. मग आम्ही डिनरला जाणार. तर ती दमून जाणार ना, म्हणून म्हणते मी. जर शक्य झालं तर रात्री बोल ईशाशी. ठेवते मी फोन. बाय. इशू बाळा, खोटं कधीही बोलायचं नाही. ते अजिबात चांगलं नसतं. खूप मोठं पाप असतं, हो की नाही? हो, हे पाप असतं. मी करते तुमच्याशी, मी चिडली आहे तुमच्याशी. मी नाही बोलणार. इशू बाळा, अशी कट्टी नको घेऊ ना. असं नको म्हणूस ना प्लीज. ईशा बेटा, तू गुड गर्ल आहेस की नाही? पण तू गुड बॉय नाही आहेस. पण आधी का नाही सांगितलं मला की तूच माझा बाबा आहेस? माझी कट्टी आहे तुझ्याशी. ईशा बेटा, तू गुड गर्ल आहेस की नाही? पण तू गुड बॉय नाही आहेस. पण सई, ईशा गेली तिच्या बरोबर तिच्या घरी. आता नाही येणार ती परत. मानसी, ती नाही येणार आता परत. मला याच गोष्टीची भीती होती. ती येणार नाही परत कधीच. हा, बोल मानसी. विक्रांत, रोजचा दिवस सुरू करणं सुद्धा कठीण आहे रे. मी ताईला फोन केला होता. ईशाशी बोलावं असं वाटलं मला. नाही बोलू दिलं तिने. ती म्हणाली मी ईशाकडे नीट लक्ष देतीये. तिचं सगळं करायला मला खूप वेळ द्यावा लागतो. ईशा हट्टी आहे, शाळेत जायला नको म्हणते. पण मला कसं शाळेचं महत्व माहितीये, त्यामुळे मी तिला शाळेत सोडणार असं बरंच काही म्हणाली ती. बरं, ती खिजवतीये याचं वाईट नाही वाटत आहे मला. पण ती बोलतीये तसं खरंच वागवेल का ईशाला, ह्याची काळजी वाटते मला. नाहीच वागवणार ती तिला तसं. आणि ती मोनिका आहे हे विसरतेस का तू? तिला असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्व आहे. आणि तिच्या बोलण्यावर तू कधीपासून विश्वास ठेवायला लागलीस? इशू कशी राहील रे तिच्या बरोबर? ती विसरेल मला हळूहळू. तिने ना फक्त एकदा मला छोटी मम्मा म्हणायला हवंय. मानसी, मला कळतंय की हे तुझ्यासाठी खूप कठीण आहे. पण तू असं धीर सोडू नकोस प्लीज. तू तिला शाळेत सोडलंस? हो. रडली का रे ती? नाही रडली ती. माझी आठवण काढली तिने? हा,
तुझी आठवण काढली ना तिने. हा सगळा फक्त 2 दिवसांचा खेळ आहे. मोनिका कशी आहे तुला माहितच आहे. ती स्वतःहून 2 दिवसांनी तुला सांगेल. मला नाही वाटत तसं विक्रांत. ताई फक्त स्वतःचा फायदा बघून त्याप्रमाणे पावलं टाकतीये. हा त्यातलाच प्रकार आहे. ती नाही सोडणार ईशाला सहजासहजी. बघ ना, इतक्या कमी वेळात तिने ईशाला माझ्यापासून दूर केलं सुद्धा. आता तर ती रात्र दिवस तिच्या सोबत आहे. माझ्याबद्दल काय काय तिच्या मनात भरवेल काय माहिती. मानसी, तू काळजी करू नकोस. ओके, ते शक्य नाहीये विक्रम. माझ्या डोक्यात फक्त तिचे विचार आहेत. माझं कामात सुद्धा लक्ष नाहीये. नाही राहावं ते मला. खूप आठवण येते तिची. डोरेमॉन, तुला थंडी वाजतीये? मोठी मम्मा, मोठी मम्मा, तुला हेला काहीतरी बोलायचंय. हो का? हो. काय सांगायचंय तुला मला? हा, मम्मा बोल ना. काय बोलू बाळा अजून? बक्स मावशी बोलेल. हा, ती छान गप्पा मारते. हा कोण आहे? डोरेमॉन आहे का? हो, डोरेमॉन आहे हा. बक्स, काय मॅडम? बक्स जरा हिच्याशी खेळणं. पण मॅडम, मी आता घरला चालले होते. काय? नाही, आता घरी नको जाऊ. तू इकडेच थांब. बर, चला ईशा बेबी, आपण खेळूया. मम्मा, मला भूक लागली. भूक लागलीये? बक्स मावशी तुला खायला देईल. हा, बक्स. काय खाणार ईशा बेबी? मम्मा, तू दे. ईशा बाळा, बक्स मावशी देईल ना. मी फोनवर काम करते. बिझी आहे की नाही? हा, नाही, तूच दे. ईशा, का हट्ट करतेस तू? बक्स मावशी देईल ना तुला खायला. तू काय खाणार आहेस सांग बकुळा मावशीला. दूध भात. हा, आणते. आता मला भूक नाहीये, जाऊ दे. मोठी मम्मा, आपण आता फिरायला जाऊया. काय आहे ईशा? मिनिटाला तुझं मन काय बदलत असतं? काय हट्ट करतेस तू? हा, मम्मा, मला फिरायला जायचं. बाळा, आता मी नाही जाऊ शकत की नाही फिरायला तुझ्या बरोबर. एक काम करूया आपण. हा, बाबा आले ना की मग तू बाबांबरोबर फिरायला जा. हा, मी सांगते बाबांना. नाही, मी नाही जाणार बाबांबरोबर. आता आधी ना तुला भूक लागले की नाही, काय खायचंय ते सांग. हा, नको, मला आधी गोष्ट सांग. इशू, मला नाही सांगता येत गोष्ट खरंच. बक्स मावशी ना खूप मस्त गोष्टी सांगते. कोण? म्या? बक्स. खरंच. आता ना बक्स मावशी तुला गच्चीत घेऊन जाणार आणि मस्त गोष्ट ऐकवणार. हा,
बघ प्लीज हिला इकडून घेऊन जा. भुणभुण चालले हिची केव्हापासून, माझं डोकं चालत नाहीये. प्लीज घेऊन जा आणि गोष्ट सांग हा आमच्या इशूला, हो की नाही इशू? मम्मा मला भूक लागली. तुला खायला देणार, आधी गोष्ट ऐकायची की नाही आपल्याला? चला चला बेबी ईशा, मी तुम्हाला ही गोष्ट सांगते. हा चला 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 चला. ए तुला गोड गोड खीर आवडते ना, करू का मी? नको. खीर नाही आवडत, पण एका मुलीला गोष्ट ऐकायला आवडते. ऐकणार का गोष्ट मी सांगू? नको मी नाही ऐकणार. मोठ्या मम्माने सांगितले की बाबा सांगणार गोष्ट. मग आईस्क्रीम खाऊया का आपण मस्तपैकी? आता तिला ताप येऊन गेला ना, आईस्क्रीमचं नाव सुद्धा घेऊ नका. बरं मग नको, मग आपण चक्कर मारायला जाऊया का बाहेर, चक्कर अशी? नको मी नाही येणार. बरं. आपण सगळ्यांनी मिळून लपाछुपी खेळायची. नको मी नाही खेळणार. नाही नाही, काय माहिती का, ईशा खेळणार असेल तरच मी खेळणार. हा? हो ना. हा. हा अरे मजा येते, चल ना, हो की नाही ईशा? हा? नाही अरे मी नाही खेळणार. काय झालं हिला, असं का करते ही? इशू इशू बाळा, घरभर शोधलं मी तुला, तू इकडेस. आता रात्र झाली की नाही, आपली झोपायची वेळ झाली, हो ना? चला उठा उठा, सगळ्यांना गुड नाईट म्हणा. गुड नाईट. गुड नाईट. या 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 या. मोठी मम्मा मला गोष्ट सांगतील, छोटी मम्मा सारखी? हो सांगेन ना. मग माझ्या बाळाला झोप येईल ना? हा मग मी सांगेन. हा गुड नाईट करा. गुड नाईट मंजुबा. गुड नाईट बाळा. गोष्ट ऐकायची. चला, या ईशामुळे हिला आई पण काय असतं हे तरी कळलं. खूप झालं. कळलं नाही, ती कळल्याचं दाखवते आपल्या समोर. म्हणजे काय? मी चांगला ओळखून आहे तिला, तिच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज आलाय मला. मानसी, झोपायला येतेस ना? नाही येणार मला झोप. जा, तुला उद्या ऑफिस आहे ना. किती वेळ जागी राहणार आहेस? आज अख्ख्या दिवसात ईशाशी बोलणं झालं नाहीये माझं. तिचा आवाज नाही ऐकला मी दिवसभरात. नाही येणार मला झोप. पण तुझी ताई तुला तिच्याशी बोलू देईल असं वाटतंय का तुला? मला नाही वाटत. काय माहिती, ताई बोलू देत नसेल किंवा कदाचित ईशालाच बोलायचं नसेल माझ्याशी. नसेल तिला इंटरेस्ट माझ्याशी बोलण्यात. असं कसं होईल ग मानसी? ईशाला तुझ्याशी बोलावंसं वाटणार नाही असं होऊच शकत नाही. काहीही घडू शकतं सई, काहीही घडू शकतं. काल जे घडलं ना त्यानंतर मला कशाचीच खात्री नाहीये. मला कळतंय तुला काय वाटतंय आत्ता ते, पण आपल्या हातात आत्ता फारसं काही नाहीये ग मानसी. मला ईशाशी बोलायचंय. तिचा आवाज ऐकला नाही, ती बरी आहे मला कळलं नाही तर मला वेळ लागेल. ताई म्हणाली होती की रात्री फोन कर म्हणून. हो ना, घे फोन कर. पण तिने परत काही कारण शोधून मला नाही बोलू दिलं तर मग मी काय करू? करून तर बघ.